तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज ना मनी प्लांट आणले होते पुण्यावरून. ते आता इथं गावामध्ये लावायचे आहेत आपल्याला. हे बघा, एका बादलीमध्ये हे एक लावलेले आहे. आणि आधी काय होतं ना, लाल माती होती. लाल मातीमध्ये ना हे प्लांट जे आहे ना वाढत नाही. म्हणजे कोणतंही झाड वाढत नसल्यामुळे ना रानामधली काळी माती यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे झाड आपण लावून घेतलेले आहे. म्हणजे मनी प्लांट. बघूया आता इथं तरी वाढतात का. वाढतात इथं काळ्या मातीमध्ये. कोणतंही झाड पटकन वाढतं. आणि हे आपल्याला हँग करायचं आहे, म्हणजे वरती लटकवायचं आहे. त्यासाठी ना ही रस्सी बांधतो याला. हे साधू, तर रस्सी छोटी असल्यामुळे ना आपल्याला चार चार चारी बाजूला हे करायला लागणार आहे आणि डबल हे करायला लागणार, रस्सी बांधायला लागणार. त्यामुळे आता हे कट करून घेतो. हे बघा, एका साईडला इथं मी बांधून घेतो आणि परत दुसऱ्या साईडला दुसरं बांधून घेतो, म्हणजे दुसरं टोक बांधून घेतो. हे झाला आपला पहिला. आणि आता दुसरं टोक पण बांधून घेतो. कुठं मारलंय वर इथे. तर हा बघा, चारी बाजूनी दोरी बांधून झालेली आहे. आता वरती बरोबर सेंटर मध्ये चारी बाजूनी व्यवस्थित हे झालं पाहिजे. अशी इथं वरून गाठ मारून घेऊया, म्हणजे वरती अडकवायला सोपं जाईल आपल्याला. झालं की नाही. आणि खालून याला होल पण मारून घेऊया, म्हणजे एक्स्ट्रा पाणी जे असतं ना ते निघून बाहेर जाईल. चारी बाजूला एक एक होल. ओके, अशा पद्धतीने मनी प्लांट साठी कुंडी बांधून झालेली आहे. आता हे वरती बांधून घेऊया. कुठं इथं बांधायचं का? डोक्याला लागण येता जाता. पलीकडे बांधूया ना तिथं, नाहीतर इथं बांधूया. एवढं कुठे हे होतंय. झाला. इथपर्यंत बस का एवढं. ते पण तेवढंच आहे. ओके, दोरा कट करून घेऊया. हे बघा, ते पाणी एक्स्ट्रा होतंय ना ते खाली यायला लागले. हे बघ, गळतंय का थेंब थेंब थेंब. हे अशा पद्धतीनं होल मारून घ्यायचे, म्हणजे पाणी एक्स्ट्रा झालं ना ते खाली पडायला लागते. हे 2-3 अजून रोपं राहिलेले आहेत, त्या या ठिकाणी लावून घेऊया. दगड एक काढायला. बस ना एवढं.
तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय, मागच्या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला दही चिंच म्हणून दाखवलं होतं तुम्हाला. म्हणजे ते एक चिंच आहे ना, अजून कच्चं होतं. आणि आता हे जे दही चिंच आहे ना, वरची साल बघू शकताय तुम्ही, हे असं निघतंय बघा. अगदी अलगदपणे निघतंय असं काढल्यावर. कच्च्या चिंचाचं ना असं साल नाही निघणार. हे बघा, ही अशी साल निघते. म्हणजे कन्नडमध्ये याला ना मसर उंची काय म्हणतात. हे बघा. आणि हे खाल्ल्यावर ना एकदम मस्त लागतं, गोड आंबट असं. आंबट पण आहे, म्हणजे आंबटपणा जरा कमी झालाय आणि थोडंसं गोड. मस्त. असं कधी खाल्ला का तुम्ही चिंच? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आतमधली बी बघा, ही अशी काळी झालेली असते. हे बघा, आतमधली चिंचेची बी असते ना, ती अशी काळी झालेली असते. म्हणजे चिंच जे आहे ना पिकायला आलेलं असतं, तेव्हाच स्टेज आहे. वरची साल एकदम अलगदपणे निघत असते आणि खायला एकदम बेस्ट आणि जबरदस्त लागते, जबरदस्त. आणि ही जी बी आहे ना, हे पण खाऊ शकता तुम्ही. हे बघा, आतमध्ये ना खोबऱ्यासारखं आहे, दिसतंय का? थोडंसं कडवट लागतं आणि थोडंसं तुरट लागतं. मस्त लागते खायला. आणि चिंच पिकल्यानंतर चिंचेच्या बिया असतात ना, त्या भाजून पण खाल्ल्या जातात. आम्ही लहानपणी ना भरपूर अशा चिंचेच्या बिया खाल्लेल्या आहेत. पिकलेल्या चिंचेच्या बिया ज्या असतात ना भाजायच्या, वरची साल काढून घ्यायची आणि ते खायच्या. मस्त लागतं ते पण. हे बघा. चला तर मग मित्रांनो, आज आपल्याला तोडायचे लिंबू. एकदम मस्त हिरवेगार आणि पिकलेले लिंबू आपल्याला तोडायचे आहेत आज. तर हे बघा, लिंबाचं झाड आहे मोठं आणि वरती तिथं ना, तिथं पण भरपूर लिंबू आहेत पिकलेले. आणि तेवढ्या लांब काठी पण नाही आपल्याला तोडायला. आणि खाली बघा, इथं लिंबू पडलेले असतात, हे वेचायचे असतात खालून. टोपली भरून काढायचे आणि नंतर ना पोत्यामध्ये टाकून मार्केटला पाठवून द्यायचे. तर पलीकडे जाऊया. पलीकडून जायचं होय. लांबून रस्ता आहे राव, आतमध्ये जायला वाटच नाही तिकडं. आता इकडून फिरून जावं लागणार आपल्याला. हा. आणि ते वरचे कोण तोडणार? एवढं लांब काठी पाहिजे ना आपल्याला. हा बघा, आपला आकडा आहे, तार आहे आणि जे बांबूची काठी आहे ना त्याला बांधलेले, ते वरून आपल्याला आकड्याने तोडावे लागतात. तिन्ही पडले. दुसरा पण पडला. भरपूर आहेत पण तेवढ्या लांब काठी नाही जाणार. चार पाच एकदमच पडलेत. खाली पण भरपूर आहेत ना. वरचं पिकलंय ना. पिकलेले आहेत पण तिथं काठी नाही जाणार. पलीकडून पण नाहीत. आतमध्ये जावं लागतं, कुठं आतमध्ये? झाडाच्या खाली. पण ते दिसणार नाही तिथून वरती. मग मी असंच काढली, पण तुम्हाला लांबून नाही हो, तिथून पण नाही येणार. हे असे लिंबू तोडायला लागतात आणि काटे पण लेट असतात बाबा, मध्ये मध्येच.
अरे जार बिद्री मग त्याच्याकडे हे बघा माझी मम्मी. म्हणजे माझी सासूबाई. फक्त पिकलेले काढायचेत का? हिरवं पण काढेल मोठं वाला. इथं आहेत ना भरपूर येते. नाही गेला गेला नाही. तर हे बघा इथं पण पिकलेले भरपूर आहे त्या झाडामध्ये. पलीकडच्या झाडामध्ये होते खाली जे होते ना ते सगळे तोडलेले आहेत. वरती आहेत एकदम वरती तिकडे पर्यंत आपली काठी काही पोचणार नाही. त्यामुळे आता दुसऱ्या झाडाला जे लागलेले आहेत ना ते तोडतोय. हे बघा हा लिंबू किती मोठा झालेला आहे. पिकायला चालू झालेले आहे. थोडासा त्याला पिवळा कलर यायला चालू झालेला आहे. आता हे सगळे लिंबू जे असतात ना टोपली भरायची. टोपली भरून त्यानंतर ना एका पोत्यामध्ये भरून पोती भरून मार्केटला पाठवून द्यायचे. आता सध्या जो भाव चाललाय ना 400 ते 500 रुपये एक गोणी म्हणजे एक पोती अशा पद्धतीने चाललेले आहे. पण जो रेट आहे ना खूप कमी आहे आता सध्या. आणि आता सध्या हिवाळा असल्यामुळे ना भरपूर लिंबू लागलेले आहेत. हेच जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर बघितलात ना तर लिंबू खूप कमी लागतात आणि तेव्हा जो रेट असतो ना 1000-1500च्या आसपास गेलेला असतो. जेव्हा लिंबू असतात तेव्हा रेट नसतो. जेव्हा लिंबू नसतात तेव्हा भरपूर रेट असतो. हे असं सगळं शेतकऱ्यांची परिस्थिती असते. तर मित्रांनो इथं बघा भरपूर लागलेले आहेत आणि चांगले पिकलेले आहेत पण पिवळे झार झालेले ते बघा. फक्त आकडा लावला की टपकन पडतात. हे बघा आकडा ओढायची पण गरज नाही. फक्त टच केला होता पडलेत परत. थोडस याला ना असं झाडूया. हे बघा फक्त झाडाला हलवतोय आणि वरचे जे पिकलेले लिंब आहेत ना ते सगळे पडत आहेत. हे बघा मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय फुलं बघा किती लागलेले आहेत आणि जी फुलं आहेत ना मोगऱ्याच्या फुलासारखीच दिसतात. लिंबाच्या झाडाची फुलं एकदम पांढरी शुभ्र आणि मस्तपैकी आणि त्यामुळे लिंबू पण भरपूर लागलेले झाडावरती. ओके आता एक लिंबू तुम्हाला दाखवतो. हा बघा एकदम पिवळा झार असा पिकलेला लिंबू आहे. आता हा बघा लिंबू कम्प्लीट पिकलेलं आहे. एकदम पिवळा झार असा झालेला आहे. आणि बाकीचे पण लिंबू तुम्हाला काही दाखवतो ते बघा कसे झालेले आहेत. आणि या पिकलेल्या लिंबाचे लोणचे एवढे जबरदस्त लागतात ना खूप जबरदस्त. आणि लिंबाच्या लोणच्याची रेसिपी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. तुम्ही कमेंट करून सांगा करू की नको. जर जास्तीत जास्त कमेंट जर आले ना ह्या व्हिडिओवरती लोणच्याची रेसिपी दाखवण्यासाठी तर मी नक्कीच दाखवेन. आता मित्रांनो हा जो आकडा आहे ना या आकड्याने लिंबू काढायचे असतात. हे बघा हे तार आहे ना हे अशा पद्धतीने वाकून त्याला आकडा केलेला आहे. आणि दुसरा जो आहे ना ह्याच्याने लिंबू वाढायचे असतात. झाडाखाली पडलेले जे लिंबू असतात ना ते अशा पद्धतीने वढून घ्यायचे असतात. तर जुगाड एकदम मस्त आहे. तर हा जुगाड तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी लिंबू झाडाखालून कसे वढायचे. हे बघा हे अशा पद्धतीने ना वढून घ्यायचे. लिंबूच्या झाडाला ना भरपूर असे काटे असतात. जर झाडाखाली जर गेलात ना तुम्ही तर नक्कीच टोचणार तुम्हाला. आणि जेव्हा टोचतात ना ते एवढं खाजवतं ना तर बेकार काही विचारूच नका तुम्ही. त्यामुळे ना असा जुगाड करावा लागतो. आणि हे अशा पद्धतीने जे लिंबू असतात ना झाडाखाली पडलेले ते ओढून घ्यायचे आणि नंतर ना टोपलीमध्ये भरून घ्यायचे. हे बघा हे अशा पद्धतीने ओढून घ्यायचे. आहे की नाही एकदम मस्त जुगाड असा. तर मित्रांनो सगळे लिंबू जे आहेत ना अगदी अलगदपणे आपण बाहेर काढलेले आहेत. काढ काढू हं. हे बघ ते दिसतंय समोर पिवळा कलरचं. हा तेच करते तिथपर्यंत जात नाहीये अरे हे समोर. तेच तिथपर्यंत जात नाही ते अरे हे बघ ते वरती दिसतंय ना इथं. हा नाहीतर इथलं काढ इथं. इथे ते बघ इथे हा ते ना समोर दिसतंय का. हा काढ ते. जा जा अजून. हा हा थोडस खाली घे उजव्या साईडला. हा 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 अरे खूप लांब गेलं ते. नाही इथे थांब जरा पडलं. ओढू नको थांब आता काढ दे. लहान लिंबू आहे त्यामध्ये. हा सोड आता.
दुसरं काढ. इथं आहे बघ, इथे एक. हे बघ, हा दिसतंय का ते? समोरच आहे ती. काढ दे. हा. अरे काय काढता येत नाही, काय नाही. पड. पडला बघ. पडला का? आयो. बीज. अरे बीज नाही माहित तुला. मग अं? लिंबू लिंबू. लिंबू लिंबू 100 रुपये रे लिंबू. लिंबू नाही सरबत करा पिया. लिंबू लिंबू 100 रुपयाला लिंबू. लिंबू घ्या लिंबू 100 रुपयाला लिंबू. किती 100 रुपयाला? 100 रुपयाला किती? 10. 100 रुपयाला 10? हा हं. 100 रुपयाला 100 रुपये. लिंबू घ्या लिंबू लिंबू 100 रुपयाला लिंबू. ताजी ताजी लिंबू. लिंबू घ्या लिंबू ताजी ताजी लिंबू. तर मित्रांनो, आता झालेली संध्याकाळ आणि सगळे जे लिंबू आपण तोडलेत ना दिवसभरामध्ये, ते सगळे आणून घरामध्ये ठेवलेले आहेत. आणि आता लिंबाचे जे देठ असतात ना, ते काढायचं काम चालू आहे. बऱ्याच वेळेला जेव्हा आपण लिंबू तोडतो ना, त्याच्याबरोबर ते जे देठ पण येतात, ते देठ काढून घ्यायचे आणि त्यानंतर ना पोत्यामध्ये भरून टाकायचे. तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे देठ आहेत ना, हे बघा, हे अशा पद्धतीने काढून घ्यायचे. हातामध्ये चमचा घेतलेला आहे. चमच्याच्या मदतीने देठ काढायची कामं चालू आहेत आणि बाकीचे जे खराब लिंबू आहेत ना, ते बाजूला काढून टाकलेले आहेत बघा. आणि मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय, आधी जे देठ काढून घेतलेले लिंबू आहेत ना, ते पोत्यामध्ये भरून ठेवलेले आहेत बघा. एक पोती आता ऑलमोस्ट भरायला आलेलं आहे आणि दुसरं एक पोती भरेल असं वाटतंय आता. तर बाकीचे पण देठ काढून झाली ना, ते पण मस्तपैकी आपण पोत्यामध्ये भरून ठेवूया. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार.